शेतकरी बंधू नमस्कार. कृषीफॉर्म या नाशिकमध्ये सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला मिनी पोकलँड म्हणजे जे आपल्या शेतकरी बांधवांना मोठी घेणं त्यातून परवडत नाही, तर त्यांच्यासाठी ही कुबोटा कंपनीने 3 मिनी पोकलँड त्यातून काढलेले आहे. यावर सविस्तर माहिती, किंमत किती आहे, वैशिष्ट्य काय आहे, कशा पद्धतीने शेतकरी त्या ठिकाणी दिसतात किंवा व्यावसायिक दृष्टीनं हे कशा पद्धतीनं त्यातून चालू करू शकते, सविस्तर माहिती आपण यांच्याकडून घेणार आहे. नमस्कार. 3 मॉडेल सध्या इथे उपलब्ध आहे. तीनच मॉडेल येतात कंपनीचे. 3च मॉडेल येतात. हा, पहिलं मॉडेल कुठलं आहे? ह्याच्यामध्ये पहिलं मॉडेल आहे U17-3. बरं. हे 16.1 HP चं इंजिन आहे. 1800 किलोमीटर 1800 किलो वेट आहे. अच्छा. 3.1 इंच आणि 4 फूट हे ट्रॅकचा बेस चेंज होतो, कमी जास्त याचा. आत बाहेर होतं. अच्छा. आत बाहेर होतं. 3 फूट 1 इंच छोटं होतं आणि 4 फूट बाहेर येतं. अशा प्रकारे हे 2 बेस मध्ये काम करतं. हे प्रॉपर 0 टेल आहे. तुम्हाला पुढून मटेरियल उचलायचंय, ट्रॅक्टर मागे उभा आहे, तुम्हाला फिरायला चान्स नाहीये. तिथं तुम्ही लेबर किंवा मग तुम्हाला मॅन्युअली करावं लागतंय. त्या ठिकाणी तुम्ही हे मशीन लावून पुढून मटेरियल उचललं, जागेवर स्विंग केलं, मटेरियल मागे घेऊन तुम्ही शिफ्ट करून 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही पुढे येऊ शकता परत जागेवर. ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे अंडरग्राउंड पार्किंग, पाईपलाईनची कामं, विहिरीची कामं, शेतीतली कामं जशी बाग आहे वगैरे, ह्या ठिकाणी तुम्हाला बेड बनवायला लागतात, साईडचे थोडक्यात बांध वगैरे बनवायला लागतात. अशा ठिकाणी तुम्हाला यूज करता येतं. आणि हे डिझेलवर चालणार आहे का पूर्ण? हे डिझेलवर पूर्ण चालणार आहे. हे हायड्रोलिक सिस्टीम यूज होती आणि डिझेलवर इंजिन चालतंय. मायलेज वगैरे कसं? मायलेज याला 1 तासाला 1 ते 1.5 लिटर तासाला डिझेल लागतं ह्या मशीनला. 1 ते 1.5 लिटर. आणि या पहिल्या मॉडेलची किंमत किती आहे? ह्या पहिल्या मॉडेलची किंमत आहे 24,50,000. ही कोटेशन प्राइस आहे. डिस्काउंटेड प्राइस समक्ष बसल्यानंतर फायनलला होते. आणि माय डीबीटी मध्ये काही लागते का नंबर याचा? हो, अण्णासाहेब महामंडळ म्हणून जे आहे आता, त्याच्यामध्ये तुम्ही सबसिडी तुम्ही घेऊ शकता. हो. हे झालं मॉडेल नंबर 1. मॉडेल नंबर 1 ऍक्च्युअली मिनी पोकलँड आपण म्हणू शकतो. आता मॉडेल नंबर 2 ऍक्च्युअली तुमची मोठी आहे. हे हो, यावर सविस्तर माहिती आपण दादांकडून सरांकडून त्या ठिकाणी घेऊ. U30-6/S हे मशीनचं प्रोडक्ट नंबर आहे. हा, हे 27.5 HP इंजिन आहे. 3200 किलो वेट आहे. हे ऍग्रिकल्चर मध्ये तुम्हाला विहिरीसाठी यूज करू शकता, पाईपलाईन साठी, रोडच्या कामासाठी, कंस्ट्रक्शन साठी. हे पण मल्टीपर्पज यूज सेम राहणार आहेत, फक्त त्यांच्या कॅपेबिलिटी थोड्याशा वाढत जाणार आहे. ही छोटी आहे थोडीशी, 1 फुटाची. ह्याच्यात पॉवर जास्त मिळणार आहे. आणि मायलेज मग ह्याला 2.5 ते 3 लिटर डिझेल लागणार आहे. तासा जास्त लागणार. आणि याची किंमत आहे 29,50,000. 29,50,000 आजच्या तारीखमध्ये. हो, डिस्काउंट वगैरे तेच नंतर समक्ष बसल्यानंतर. हे झालं मॉडेल नंबर 2. मॉडेल नंबर 3 आणि शेवटचे मॉडेल कंपनीचं त्या ठिकाणी इथं पाहणार आहे आपण मिनी पोकलँड. तर याच्याबद्दल काय माहिती? हे U50 मशीन आहे. हे जेणेकरून 70-80 जे मार्केटला येतात ह्याच्या कंपॅरिझन मध्ये हे काम करून देणार आहे. प्लस हे 3.5 ते 4 लिटर डिझेल घेणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 38.6 HP चं इंजिन दिलेलं आहे. ह्याच्यात तुम्हाला वेट आहे ते 4,800 किलो आहे. हे पण प्रॉपर 0 टेल आहे. तिन्ही मशीन मध्ये सगळे कंपॅरिझन सारखे, फक्त त्याच्यामध्ये प्लस बेनिफिट आहे मिनी मध्ये, छोटा U17 मध्ये ते त्याचा बेस कमी जास्त होतो. याचा बेस फिक्स राहणार आहे दोन्हीचे, याचा पण आणि याचा पण. दुप्पटचा फरक आहे. कारण ह्याची आहे ना, ह्याची कामं म्हणजे आता ते आपले हे कस्टमर आहेत गवळी साहेब, हे नाशिक मध्ये आपले, यांचं इंट्रोडक्शन हे स्वतःच देतील. तुमचं गाव आणि नाव सांगा. आमचं गाव तालुका. यांनी हे मशीन घेतलेलं आहे 1.5 वर्षाखाली. आता ह्यांनी काय काय कामं केले याच्यावर हे तुम्हाला सविस्तर आहे. शेतकरी बांधवांपर्यंत जाणं हे गरजेचं, कारण ह्यांनी कामं केलेली आहेत. हा, शेतकऱ्यांना योग्य माहिती. हा, याच्याने रस्त्याचे काम केले, पाईपलाईनचे पण केले. आणि या मशीनने आपण कुठलं काम केलं आतापर्यंत? पाईपलाईन केले, मशीनचे म्हणजे रॅपिंगचे काम केले. परत या बाई बकेट आहे, बागाचे वावर मोकळे करण्यासाठी याला पण चांगलं चालतं. आणि मायलेज वगैरे किती दिला? मग मायलेज तासाला 3.5-4 लिटर लागतं. अच्छा. असं याची किंमत किती आहे? याची किंमत आहे 34,50,000. 34,50,000. सर्वात महाग मॉडेल हेच आहे मॉडेल. शेतकऱ्यांनो, अशा पद्धतीनं 3 मॉडेल आपण पाहिलेले कुबोटा कंपनीने काढलेले मिनी पोकलँड.
जे की शेतकऱ्यांना जर मोठ्या मशिनरी जर पाहिलं तर खूप सारी किंमत त्या ठिकाणी आहे. आणि काम जर आपल्याला मोठ्या मशीन नसलं तर आपण लहान मशिनरीच्या माध्यमातून आपले व्यवसाय करू शकता किंवा शेती आपल्याकडे असेल चांगल्या भरपूर तर त्या माध्यमातून सुद्धा आपण हे काम करू शकता. धन्यवाद.